पण देवीने आपलं इतकं सुंदर रूप, इतकं मनमोहर रूप एका बोलतात ना 40 शेजारी राहणाऱ्या मंडळाला दिलंय. ती देवी आहे किंवा कुठलेही देव आहेत मित्रांनो, हे सोने चांदीने नाही तर जनामध्ये देव बसतात. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे मजेत राहा, फिरत राहा आणि नवरात्रीचा मनोत्सुकता आनंद घ्या. तर मित्रांनो, आता आपण आलो 7 रस्त्याला बायकाळ येथे. सो इथे मित्रांनो आपण मुंबईतली सगळ्यात सुंदर व सुरेख व देखणी मूर्ती आईची आपण पाहायला आलेलो आहोत. आणि मित्रांनो, ही मूर्ती नक्की तुम्ही या मूर्ती मिस नका करू. सो आता मी इथे पोहोचलेलो आहे. सो आता पटकन जाऊया मंडळाकडे. आज मला वाटतं रविवार आहे, थोडीशी गर्दी असण्याची अपेक्षा आहे. सो आता मी थोडं लवकर आलो 7:30 वाजेपर्यंत. सो लेट्स गो. सो मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मॉडर्न मिल या कंपाऊंडमध्ये 7 रस्त्यातील. आणि आता आपण जिथे आलो आहे समोर आता आपल्याला आय डोंट नो हा बोर्ड दिसत आहे का, 7 रस्त्याची माऊली पाहायला आपण आलेलो आहोत. लेट्स गो. सो मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मुख्य मंडपापाशी. सो आता आतमध्ये जावे आणि देवीचे मनमोहक रूप अनुभवूया. सो मित्रांनो, हे आहे त्या सुंदर देखण्या मूर्तीचे मूर्तिकार अमय कांदळगावकर. आणि मित्रांनो, दुःखाची बातमी अशी आहे की आता याच नवरात्र उत्सवामध्ये पहिल्याच दिवशी यांचा निधन झालेला आहे. सो परमेश्वर यांच्या आत्म्यास शांती देव हीच आईचरणी आणि देवाचरणी प्रार्थना. सो मित्रांनो, कसे वाटलं आपल्याला देवीचे दर्शन? तर मित्रांनो, आजच्या या दर्शनामध्ये एक गोष्ट आपल्याला कळायला येते की मित्रांनो, देवाला तुमचं सोनं लडकं, तुमचं भव्य दिव्यता वगैरे काय नसो, मुंबईमध्ये इतके मोठमोठे मंडळ आहेत मित्रांनो, इतके भव्य देखावे देखील आहे. पण देवीने आपलं इतकं सुंदर रूप, इतकं मनमोहर रूप एका बोलतात ना 40 शेजारी राहणाऱ्या मंडळाला दिलंय. तिथे देवी म्हणजे म्हणतात ना एका सुंदर रूपात अवतरली आहे. तर ह्याच्यात ना मित्रांनो एक गोष्ट आपल्याला कळते की देवी आहे किंवा कुठलेही देव आहेत मित्रांनो, हे सोने चांदीने नाही तर जनामध्ये देव बसतात. सो मित्रांनो, ही गोष्ट आपणही थोडीशी लक्षात घेतली पाहिजे की देवांना पैशा लटकाने जिंकता नाही येत, देवाला जिंकता येत तर ते फक्त तुमच्या बोलतात ना भक्तीने आणि प्रेमळ भक्तीनेच फक्त आपण देवाला जिंकू शकतो. सो बघू, आता माझे इथले दर्शन तर झालेले आहे. तर पुढचं काय प्लॅन आहे ते बघू, नाहीतर बॅक टू होम. सो मित्रांनो, पाऊस चालू झालेला आहे आणि आता मला पावसात कुठे जाता येईल बाईकवरनं असं वाटत नाही. सो आता आपण घरीच जाऊया. व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल मित्रांनो खरंच खूप आभार. आणि मित्रांनो, मी शेवटलाही मी आवर्जून आपल्याला सांगेन की मित्रांनो, खरं मनापासून सांगतो, एकदा या मूर्तीला प्रत्यक्ष डोळ्यातनं अनुभवा, कारण ही मूर्ती खरंच खूप सुंदर आणि बोलतात ना मनमोहक मूर्ती आहे. धन्यवाद.